आपल्या आपसच्या भांडणामुळे काय फरक पडू शकतो तो. आताच डोळे उघडा, नंतर डोळे उघडायला जाईल तर हातात तुमच्या काही नसेल. आपण नव्या मुंबईसाठी वीज प्रकल्प आणलेला आहे, स्वच्छतेचे आपण पुरस्कार मिळवतोय. वीज निर्मिती आपण गेल्या 35 एकर जागा पालिकेच्या माध्यमातून, माझ्या नाही, पालिकेच्या माध्यमातून मी करते तर ती कोण आहे, तुमची विश्वस्त. आपण 35 एकर जागा आणली, त्या जागेमध्ये आपण डम्पिंग ग्राउंड, पण आता डम्पिंग ग्राउंडला त्या दिवशी आग लागली. उद्या कचरा FMC मार्केटचा जर ठेवायला गेलो तर आपल्याकडे डम्पिंग नसणार आहे. तर ते डम्पिंग आपलं जर संपूर्ण जर संपवायचं असेल तर आपल्याला कचरा निर्मिती प्रकल्प उभा केला पाहिजे. 2000 लोकांना नोकऱ्या लागतील, तुमच्याच कार्यकर्त्यांना नोकऱ्या मिळतील. हॉस्पिटल उभं राहायला प्रत्येक नगरसेवकाला 4-4 जणांना नोकरी तुम्ही देऊ शकता. मामाचे, साफसफाईची आहे, शिपायाची आहे, ड्रायव्हरचे, क्लीनरचे. नाही डॉक्टर झाले आपली मुलं तर छोटे छोटे कोर्स करून तो पुढे जातील. आज एवढा मोठा रोजगार निर्मिती आपल्या नवी मुंबई शहरात माननीय मुख्यमंत्री देवाभाऊने आणलेला आहे. पण हे तर तुमचं विश्वस्त तुमच्या हातात आहे ना. तुम्हाला कोणाला नोकऱ्या द्यायच्या आहेत, कोणाला ठेवायचं आहे. आज कचरा निर्मिती प्रकल्प असेल, हॉस्पिटलचा प्रकल्प असेल, आणखीन कुठले प्रकल्प असतील, झोपडपट्टी पुनर्विकास आणलेला आहे. त्यातून तुम्ही स्वतः तर सक्षम व्हाल, पण तुमच्या कार्यकर्ते सक्षम कराल तुम्ही. अनेक लोकांना तुम्ही घरं देऊ शकता. ज्याच्याकडे पेपर नाही त्याला 2.5 लाखात घर. एक फुटपाथवर कोणी भाऊ बहीण एकमेकाला 1 मीटर जागा सोडत नाही, 1 फूट जागा सोडत नाही. आज वेगवेगळे प्रकल्प आपण राज्याच्या माध्यमातून, पालिकेच्या माध्यमातून हे आणलेले आहेत. त्या सगळ्यांनी म्हणून काम केलं पाहिजे. तुम्ही सांगता आता ताई बोलेलच, मी काय बोलते, मी काय माझ्यासाठी काय मागते का हो तुमच्याकडे. मला पुरस्कार द्या. मला इतकी वर्ष झाली त्या पालिकेची सेवा करताना, लोकांची सेवा करताना मी कधी सांगितलं का माझ्या संस्थेला पुरस्कार द्या. आज तुम्ही मला सांगा 8.5 एकर जागा कोणी तुम्हाला खेळाचं मैदान देईल का हो. शुल्क 2 एकर 1 एकर मैदान देईल, बाकीचा प्लॉट विकेल. म्हणजे मी सांभाळून ठेवलेला प्लॉट सुद्धा उद्या तुम्हाला कुठेही 8.5 एकर जागा नाहीये, 10 एकर जागा लागते. मी दिल्लीवर सगळ्या परवानग्या मी स्वतः अपंग आहे, मी 2 पायानी, तरी मी दिल्ली वाऱ्या करून सगळ्या परवानग्या आणल्या. काय तर कोविड काळामध्ये सगळ्यांची, बरेच लोक कोविड काळात आजारी होते. मी स्वतःची सक्की जाव केली, तिला जागा मिळाली नाही, पालिकेत ठेवली, पालिकेतून काढली आणि कुठल्या MGM मध्ये ठेवली माहितीये का.